मला काय नाही, तेवढं मी कट करणार मध्ये. नमस्कार, तुमचं स्वागत आहे 101 बायकर्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज तारीख आहे 3 आणि आपण निघालो आता गौरीकुंडवरनं पुन्हा आपल्याला शेअर टॅक्सी घेऊन जायचे केदारनाथच्या ट्रेकिंग रूटला. आणि सकाळच्या 5 वाजले आणि लाईन लागलेली आहे कमीत कमी 2-2.5 किलोमीटरची. हे बाकीचे आमचे मेंबर ग्रुपमधले, हे आमचे ट्रेकर गायडन्सवाले अभिजित, बिअर ग्रीन्स कॉफी, पाय दिसतील का? हां, अनवाणी ट्रेकिंगला चाललेले प्रवीण भाऊ गुडगल. जोशमध्ये 2-2.5 किलोमीटर चालून आल्यानंतर हा लोखंडी ब्रिज दिसतोय. या लोखंडी ब्रिजच्या त्या साईडला इथून जाणाऱ्या ज्या टॅक्सी आहेत, ज्या सोनप्रयाग ते गौरीकुंड आपल्याला घेऊन जातील, त्या लाईनने उभ्या असत. एक सिंगलच्या लाईनने जायचे आणि त्या टॅक्सीमध्ये बसून ते तुम्हाला जिथून ॲक्च्युअल ट्रेक चालू होतो आहे केदारनाथचा गौरीकुंड, तिथं नेऊन सोडतात. अशा प्रकारे आपण लोखंडी ब्रिज आत्ताशी क्रॉस केलेला आहे आणि जिथं टॅक्सी लागते तिथं आलो आहे. ही शटल सेवा प्रति व्यक्ती 50 रुपये, सोनप्रयाग ते गौरीकुंड आणि परत तसंच बुक. तर आपण शटल सेवामध्ये बसलेलो आहे. पर पर्सन 50 रुपये चार्जेस आहेत. एका गाडीमध्ये 12 लोक बसवले जातात. अशा प्रकारे आपली टोटल फॅमिली 10 जणांची आहे. अजून 2 लोक आपण ॲडजस्ट करणार आहे याच्यामध्येच. अशा प्रकारे आपला शटल प्रवास चालू झालेला आहे. जय केदारनाथ बाबा महाराज की जय. महादेव. गाव नो जागा प्लीज. उतरा उतरा पुलिस पैसा उतरा पुलिस उतरा हो पुलिस फोटो खींच यार रुक
आपण आता इथे थांबलो आहे शेवटच्या ह्याला आणि मी तो मग मला गेला शेवटच्या एंडला, कारण तर पुढे जाऊन गाड्या लोकांना खाली करतात आणि इथून रिटर्न जातात. काही काही दगड इथं रस्त्यावर पडलेले, तसे दगड पडू शकतात, त्यामुळे सांभाळून चाला. 500 नाही, भरपूर लांब आहे, 1-2 किलोमीटर लांब आहे. कोण वाटतं तो वळत नाही, माझी माझ्याकडे उतरलं नाही लोक, नाही तर मला शेवट. आणि अशा प्रकारची डोली आपण नेहमी बघितली असेलच, त्याच्यामध्ये माणसाला बसून घेऊन जाते. आपल्याला हेलिकॉप्टर दिसते वरतून जाताना छोट्याशा ह्याच्यामध्ये. हेलिकॉप्टर सेवा पण अवेलेबल आहे. आपल्याला ट्रॅक्सने आता इथं सोडलं आहे आणि आपण प्रवास त्यातून पायी चालू झालेला आहे. आपण आता फास्ट लवकर प्रयत्न करतो पोहोचायचा. आणि अशा प्रकारे कुली काउंटर सर्विस अवेलेबल आहे तुमचं लगेज किंवा तुम्हाला घेऊन स्वतः जाण्यासाठी. ते सगळे नेपाळचे लोक तुम्हाला मदत करतात तुमचं सामान पोहोचवण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतः उचलून घेऊन जाण्यासाठी. टॅक्समध्ये उतरल्या सर पुढे यायचं. पुढे झाल्यानंतर मग आपल्याला एक राईट टर्न मारायचा आहे. राईट टर्न मारलं की आपल्याला तिथे गौरीकुंडचा जो गरम पाण्याचा कुंड आहे तिथे जायला रस्ता भेटतो. त्या रस्त्यावर आता आपण निघालो आहे. तिथे भरपूर चहाची दुकान वगैरे आहेत. साईडने अशी मस्त नदी आहे, नदी वाहते. चलो 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 आगे चलो आगे चलो. अशा प्रकारे आपल्याला ट्रेनची सुविधा पण आपल्याला उपलब्ध आहे या ठिकाणी, काही ठिकाणी. आणि ही पुढे डोली व्यवस्था. डोलीमधून तुम्हाला घेऊन जाऊ शकता इथून लोक. आपण आता गरम कुंडाकडे पोहोचलो आहे. या साईडला जेंट्स आहे आणि पलीकडच्या साईडला लेडीजसाठी स्पेशल आणि गरम कुंड बांधून ठेवलेलं आहे. हे गरम कुंड नॅचरल आहे, फक्त त्यात डिवाईड केलेलं आहे की जेंट्ससाठी वेगळं आणि लेडीजसाठी वेगळं, लेडीजच्या सुविधासाठी. काहीच इश्यू नाही. ते गौरीकुंड आहे. गौरीकुंडात आपण आंघोळ करून पुढे निघतोय. तर गौरीकुंडमधून निघून आपण आता केदारनाथ दर्शनासाठी निघालो आहे. छोट्या छोट्या लाईनीमधून बाहेर पडतोय. भरपूर नाश्त्याची सोय प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे. आपण ट्रॅक चालू केला आहे, पण ट्रॅकमध्ये पुढे बघतोय तर भरपूर गर्दी दिसते आपल्याला. पण या गर्दीमध्ये ट्रॅकिंग करणारे कमी आणि मॅक्सिमम घोडे, दुकानदार, ते काय झालं बास्केटवाले लोक जास्त दिसत आहेत. आणि बऱ्यापैकी पब्लिक कंटिन्यू चालू आहे, पुढे पुढे सरकतं. त्याच्यामुळं काय हां. आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. गरम खूप होते. म्हणावं तसं वाटलं नव्हतं की वाटलं तर भरपूर थंडी असेल, पण तशी एवढी थंडी वाटत नाही. घोडे आलेले घोड्यातनं बघून सगळं पब्लिक शांत आहे. एका साईडला चलो चलो चलो. रस्त्याच्या कडेने धोकादायक गॅप आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेने कोणी शक्यता चालू नका.
या साईडनी घोड्यांसाठी चालू असलेली इथे घोडे थांबवलेले आहेत पुढे जायसाठी. एक साईड चलो. अरे एक साईड म्हणजे एका साईडने चला तुम्ही जिकडं जाईल तिकडं. अशा प्रकारे डोलीवाले सर्वांना साईडला काढत साईडला सरकत पुढे पुढे चाललेले आणि लोकल नगरपालिका स्वच्छता करते ना. घोड्यांची घाण पोलीस संरक्षण सोबत आहेच. इकडून चल इकडनं चल. खालून ज्यावेळेस चालवून येऊन या पॉईंटला तुम्ही ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस इथं समोर घोडा खच्चर पॉईंट म्हणून आहे. इथून तुम्हाला घोडे मिळतील वर जायला. त्याला घोडापाडा म्हणतात. त्याचा रेट आहे सोनप्रयाग ते बेस कॅम्प केदारनाथ 3355 आणि 150 GST 3505 रुपये. जर दिसत असेल तर झूम करून तुम्ही बाकीचे रेट बघू शकता. देऊ का 20 नोट आहे. इथे घोड्यांना पाणी प्यायसाठी जागा केलेली आहे. यात कुणी हातपाय धुतल्यास त्यांना 1000 रुपयाचा फाईन आहे. त्यामुळे तुम्ही असं कुठं प्रयत्न करू नका. वरतून घोडे येतात त्यांच्या मार्गानुसार चालत आणि आता आपण केदारनाथच्या मेन गेटच्या एंट्रन्सला पोहोचलो आहे. इथून पुढे चालणार आहे आता. आताच मेन गेट क्रॉस केलं आहे ट्रेकचं, जे की 2-3 किलोमीटर चालल्यानंतर लागतं आहे. आणि तिथून आता हे आपल्या शेजारी मंदाकिनी नदी दिसते. तिचा आवाज इथपर्यंत ऐकायला येतो. असंच आता सुरुवातीची एकदम सोपी ट्रेकिंग चालू आहे. अजून इथून पुढं हार्ड होईल. अजून थोडासा जम जास्त राहील. पण ह्या घोड्यावाल्यांनी पालखी आणि पिट्टूवाल्यांनी खूप गर्दी केली आहे. बाकी ट्रेकिंगला आलेले कमी आहे आणि यांच्यामुळे चालायला अवघड होतं. मेरी हालत होगी और तो ट्रैक बहुत दूर की बात है. जंगल चट्टी 3 किलोमीटर. आता सुरुवात झाली अवघड ट्रेकला. एकदम जागेवर चढ आणि पायऱ्यात. आणि या घोड्यांमुळे तर खूप अवघड आहे. हे बघ बळजबरी पळत होते, बळजबरी. काट्या मारू त्यांना चालायला लावत होते. त्यांचे पाय घसरत होते. खायला काय देत नाही. जाओगे बहन जी घोड़े से बोलो. अरे सॉरी मत करो यार. 300 रुपये दे दो. पापा फेस में दीजिए.
आपल्यासोबत या ट्रेकला कॉमर्स अड्डाचे लक्ष्मीकांत शास्त्री, माझा भाऊ तन्मय. कसा वाटला ट्रेक? बोला की. कॉमर्स अड्डा त्यांना घाम कुठल्यामुळे काही बोलता येत नाहीये. चला आमच्यासोबतचे डॉक्टर मेंबर सगळ्यांचे BP टेस्ट करत आहे. थँक्यू. जागोजागी टॉयलेट बांधलेलं फिरवतात त्याला सोयीसाठी. आता अजून 2.5 किलोमीटर नंतर जंगल चट्टी येणार आहे. मग तिथं थांबून नाश्ता करणार आहे. सकाळपासून अजून चहा पाणी नाश्ता काहीच केलेलं नाही. आता आपण आलेलो आहे इथं जंगल चट्टीला. सर्वांनी इथं मॅगी खाल्लेली आहे. मॅगीचा रेट किती रे? 60. एक मॅगी 60 रुपयाला. हे स्टिंगची बॉटल आपल्याला नेहमी भेटते 20 रुपयाला, पण ती पण इथं 60 रुपयाला भेटते. रामबाडा स्टॉपला आपण जाणार. चला कॉमर्स अड्डा. इथे ऑक्सिजन लेवल हे जसं जसं वर जात जाऊ तशी कमी होत जाते. तर यासाठी कापूर नक्की जवळ ठेवा आणि मध्ये आधे त्याचा वास घेत जा. त्याने ऑक्सिजन लेवल तुमची व्यवस्थित होऊन जाईल. ट्रेक करायला तर छान वाटतंय. थोडं थोडं करत आपलं चला. वीरवासा भैरवनाथ टेम्पल जंगल चट्टीचं थोडं पहिलं. जय भैरव बाबा की. जरा एकदम खतरनाक चढाई चालू झाली खडी, त्यामुळे थोडासा वेळ लागतो चालायला. खूप चढाई झाल्यानंतर आता सपाटी आलेली आहे आणि त्यामुळे जरा चालायला सुद्धा आपल्याला आराम मिळत आहे. फिरून दाखवायला पाहिजे ना. माझ्या मागे तुम्ही बघू शकताय की पूर्ण अशी सपाटी खूप वेळानंतर आलेली आहे. तसेच आज पाऊस इतका इथे दिसत नाही आहे. म्हणजे जसं आम्ही चढाई करतो तसं पाऊस तर अजून आम्हाला लागलेला नाही आहे. होप सो की पूर्ण चढाई होईपर्यंत पाऊस नाही लागला तर हलकासा, जेणेकरून पावसाचं वातावरणसुद्धा अनुभवता येईल. झुंझुनू से पंचकेदार यात्रा बाय साइकिल. मिस्टर आदित्य, कहाँ जा रहे हो अभी? पंचकेदार, बद्रीनाथ, यमुनोत्री, फिर हरिद्वार के बाद अपना देखूंगा. ठीक है, अयोध्या भी जाने का प्लान है शायद आपका ना. ठीक है, बेस्ट ऑफ लक. इथं आहे प्राचीन हनुमान चट्टी, हनुमानजीचं मंदिर.
केदारनाथला पब्लिकपेक्षा घोडे आणि ते डोलीवाले जास्त गर्दी केले घोड्यावर. खूप म्हणजे भयानक गर्दी केली घोड्यावाल्यांनी. श्री केदारनाथ धाम आता 10.5 किलोमीटर, छोटी लिंचोली 3.5, बेस कॅम्प 9 किलोमीटर, भीमबली अर्धा किलोमीटर. भीमबलीला आता पोचणार आहे अर्धा किलोमीटरमध्ये. तरी मध्ये मध्ये थोडा स्लोप येतो त्यामुळं चालायला सोपं जाते. पण जेवढा स्लोप येतो त्यापेक्षा दुप्पट चढाई येते परत. भीमबलीला पोचलो आहे आत्ता दुपारी 12:30 वाजले. थोडं पायाला क्रॅम्प आल्यामुळे बसलो होतो. आणि इथं तुम्हाला जर समजा मेडिकल काही मदत पाहिजे असेल तर इथं मेडिकल कॅम्प आहे आणि भोजन व्यवस्था पण आहे. त्याचा टायमिंग आता नाही आहे, पण तुम्ही तिथं थांबून जेवण करू शकता. आणि बाकीचे हॉटेल पण आहेत भरपूर. आणि इथून थोडंसं आता सरळ आहे, त्यानंतर परत स्टीप चढाई आहे. एकदम चढाचा रस्ता आहे पुढं. चालताना या घोड्यांचा खूप त्रास होत आहे, कारण हे चालताना जरा सावधगिरीने चाला आणि घोड्यांपासून थोडं लांबचं असं अंतर ठेवून तुम्ही चालत राहा. आमचे प्रवीण गुंडगल अनवानी रामबाड्यापर्यंत पोचलेले आहेत. आणि मध्ये थोडासा पाऊस चालू झाला होता, त्यामुळं त्यांचा माझी वाईफ रुक्मिणी हिचा माझा स्वतःचा जादू झालेला आहे. जादू ही आपल्या शेजारनं कायम सारखी वाहती मंदाकिनी नदी आणि हा रामवाड्याचा परिसर. आणि खूप सुंदर असं कातळचं इथे तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर तयार झाले आहे. तुम्ही म्हणसाल की काय म्हणता या, पण दिसायला खूप छान वाटत आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य खरंच अनुभवायला गेला तर तुम्ही नक्की ट्रेक असा छान अनुभव हे बघा, तीन जादू अवजित दादा. हा चौथा जादू आता सापडला आम्हाला. आम्ही ऑरेंज कलर वाले, अजून ग्रीन 3-4 कलर वाले आणि जादू ब्लॅक यायचे. कलर वाले जादू. आता येतील मागून येतो ते हळूहळू. हा. थोडीशी कठीण चढाई चालू झाली त्यामुळे वेळ लागतो यायला, पण येतात ते हळूहळू. पाऊस थोडा हलका झाला, अनुभवही मिळाला त्याचा. छान वाटतंय. पाऊस जसा पडून गेला तसं टेम्परेचर इतकं डाऊन झालं, एकदम थंडी वाजायला चालू झालेली. पाणी पण एकदम गार लागते. आमचे प्रवीण गेले होते पाण्यामध्ये. थंड पाणी बघून 2 मिनिटात बाहेर आले. हातपाय तोंड धुवायला गेले ते. पाय म्हणजे पाणी गार गार आहे. लगेच रिटर्न आलो, थांबलो तर नाही तेवढं थंड पाणी. बर्फापेक्षा जास्त थंड पण तिथे तुम्ही पाईप आहे लावलेले, त्या नळाचं पाणी नक्की पिऊ शकता. पण दुसरे झरे जे वाहतात आहे काही ठिकाणी छान आहे, पण आजूबाजूच्या गोष्टी बघून तुम्ही तिथे जा. आता 9:10 झालेली आहे. आता आम्ही भैरवनाथ टेंट इथे बुकिंग केलं होतं ऑनलाईन, तर तिथं पोहोचत आहे. तेथून 1 किलोमीटरच्या अंतरावर मंदिर आहे. पाऊस झाल्यामुळं आम्हाला मधला पॅचमध्ये व्हिडिओ शूट करता नाही आला, खूप पाऊस असल्यामुळे. आणि तसंच मध्ये मध्ये लाईट पण नव्हती, सो त्यासाठी वाटतं तितका 22 किलोमीटरचा ट्रेक नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त वाटतंय. बाकीची डिटेल्स नंतर. आता आम्ही आमचं ट्रेन शोधता.